गबाई सासूबाई या मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्याच म्हणजे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आसावरी अभिजित राजेंसाठी चहा बनवत असते व अभिजित राजे नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत असतात। तेवढ्यात आसावरीचा गॅस जातो। अभिजित राजे तसेच निघतात व नोकरी शोधायला जातात। बाहेर येऊन बघतात तर त्यांच्या खिशात फक्त 100 रुपये असतात व ते विचार करतात गॅससाठी आजच्याच पैसे जमवावे लागतील व त्यांना समोर एक बॅनर आज इथे जातो आणि मग उद्यापासून दुसरीकडे नोकरी करतो असं विचार करून अभिजित तिथून निघतात। तर आसावरी मधूकडे येते व मधूला सांगते माझा गॅस संपला आहे म्हणून माझं दूध खराब होईल तर तू हे दूध फ्रीजमध्ये ठेवशील का। त्यावर मधू तयार होते। तर आसावरीला मधूच्या घरामध्ये भाज्यांच्या पिशव्या दिसतात। त्या पिशव्या बघून आसावरी मधूला विचारते तुझ्याकडे कोण आज पाहुणे येणार आहेत का, एवढ्या भाज्या आणल्या आहेत। त्यावर ती सांगते मध्ये भाज्या विकायला असतात त्या भाज्या मी कापून द्यायचं काम करते, पिशवी मागे मला 5 रुपये मिळतात असं सांगितल्यावर आसावरी तिला बोलते मला सुद्धा असं काम बघ। त्यावर मधू बोलते तो माणूस घ्यायला येईल त्याला आपण विचारूया। एवढ्यात एक माणूस मॉलमधल्या भाज्यांच्या पिशव्या घेऊन जायला येतो। तर आसावरी त्यांना त्यांच्या कामाविषयी विचारते परंतु ते सांगतात सध्या तरी काम नाही। तर मधू त्यांना सांगते माझ्या जबाबदारीवर एक तरी काम द्या। त्यावर ते सांगतात एक काम आहे पण ते कांदे कापायचं काम आहे, 1 मिनिटामध्ये 3 कांदे कापायचे। त्यावर आसावरी ते कांदे कापण्याचं काम करायला तयार होते पण त्यावर ते बोलतात तुम्हाला आधी मला माझ्या समोर 1 मिनिटात 3 कांदे कापून दाखवावे लागतील। आसावरी 3 कांदे कापायला तयार होते व मधूला सांगते तू जाऊन कांदे घेऊन ये। तर इकडे अभिजित राजे गाडी क्लीन करायचं काम करत असतात व फिरत असतात, गाडी क्लीन करून कोणाला हवे असं विचारत असतात। तितक्यात तिथे एक माणूस असतो, तो बोलतो मला गाडी क्लीन करून दे। तर अभिजित राजे त्याची गाडी क्लीन करू लागतात। गाडी पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर अभिजित राजे त्याच्याकडनं 50 रुपये मागतात। त्यावर तो बोलतो आधी मी सगळी गाडी बघतो तू व्यवस्थित क्लीन केली आहेस की नाही। नंतर तो माणूस मुद्दामून टायरला आपला पाय लावतो व धूळ लावतो व अभिजित राजेला बोलतो तू गाडी व्यवस्थित साफ केली नाहीस। तर गाडीत बसून तो माणूस तिथून निघून जातो। त्यावर अभिजित राजे त्याच्याकडे पैसे मागत असतो परंतु तो पैसे देत नाही, तसाच निघून जातो। तर इकडे त्या माणसाला आसावरी 3 कांदे 1 मिनिटात कापून दाखवते। तर तो माणूस आसावरीवर खुश होतो व तो बोलतो मी कांदे आणून देतो, तुम्हाला 5 वाजेपर्यंत तेवढे कांदे कापून ठेवावे लागतील। तर इकडे अभिजित राजेला त्याच्या मित्राचा फोन येतो व तो विचारतो तू आज आला का नाहीस। त्यावर अभिजित राजे बोलतो मला एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी आज आलो नाही। त्यावर तो मित्र त्याला बोलतो साठी मी बाकीच्या मीटिंग कॅन्सल केल्या आणि थांबलो आहे आणि तू आता मला कारण देत आहेस। तर अभिजित राजे बोलतात मी उद्या नक्की येतो। तर इकडे घरी सोहमचा बॉयवाया सगळं साफ करत असतो। तेवढ्यात त्याच्या हातात ना चमचा खाली पडतो तर सोहम त्याच्यावर रागवतो, त्याला बोलतो तू इतका पसारा का केलास। त्यावर तो बोलतो हा पसारा तुम्हीच केला असं बोलल्याबरोबर सोहम त्याला मारायला लागतो। तेवढ्यात शुभ्रा येते। शुभ्रा हा सगळा प्रकार पाहत असते परंतु सोहम काही मारायचं थांबत नाही। नंतर बॉयवायाला तो खाली आपटतो तर त्याचं डोकं सुद्धा आपटलं जातं। ते पाहिल्यावर शुभ्रा मध्ये जाते व बोलते तू त्याला का मारत आहेस। सोहमला बोलते आपल्याकडे गेस्ट येणार आहे तर त्याच्याकडनं प्रेमाने कामं करून घे आणि बॉयबायाला डोळे मारून सांगते तू आता तिकडनं जा। त्यानंतर घराची बेल वाजते तर गेस्ट येतात तर शुभ्रा त्यांना आतमध्ये घेते। सोहम त्याची आणि शुभ्राची ओळख करून देतो व शुभ्राला सांगतो हे हॉटेल सोनर असोसिएशनचे चेअरमन आहेत। तर त्यानंतर सोहम त्यांना अभिज किचनचे पेपर देतो व सांगतो अभिज किचन मी टेक ओव्हर केलं आहे। तर ते सोहमला बोलतात अभिज किचन एवढं चांगलं चालत होतं मग त्यांनी विकलं का। त्यावर तो सांगतो त्यांनी विकलं नाही, मी टेक ओव्हर केला आहे। सोहम पुढे बोलतो सध्या अभिजित राजांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, कधी पण उठून जेवण बनवत होते, कधी मीठच जास्त टाकायचे कधी तिखट जास्त टाकायचे। त्यानंतर तिथे बॉयबाया येतो तर सोहम सांगतो हे बघा ह्याला सुद्धा त्यांनीच मारला आहे, डोक्यावर परिणाम झाला आहे। तेवढ्यातच त्यांना एकाचा फोन येतो मग ते सांगतात अभिजित राजेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, मी तुला आल्यावर तिथे सांगतो। इकडे आसावरी घरी सिलेंडर घेऊन येते व तेवढ्यातच अभिजित राजे सुद्धा सिलेंडर घेऊन येतात। मग ते बोलतात 2-2 सिलेंडर कसे। त्यानंतर ते बोलतात मी आता जेवण करणार आहे, येता येताच मेनू ठरवून आलो आहे। त्यावर आसावरी बोलते आधी गॅस मी आणला, मी करणार आहे। गबाई सासूबाई या मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा।